राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत पाठ्यपुस्तक निर्मिती उद्बोधन कार्यशाळा आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या विभागाचे प्रधान सचिव सन्माननीय देओल साहेब, आपल्या विभागाचे आयुक्त सन्माननीय सचिंद्र प्रताप सिंहजी, विभागाचे संचालक सन्माननीय राहुलजी रेखावार, सन्माननीय शरदजी गोसावी, महेशजी पालकर, कृष्णकुमार पाटीलजी, सुकाणू समितीचे सन्माननीय सदस्य आणि समितीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले श्रीपादजी ढेकणे, पाठ्यपुस्तक मंडळाच्या सन्माननीय संचालक अनुराधा ओकजी, सुकाणू समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, पाठ्यपुस्तक निर्मितीचे सर्व सन्माननीय लेखक, सहसंचालक, विभागीय उपसंचालक, अन्य अधिकारीगण, विषय समितींचे सन्माननीय अध्यक्ष, विषय समितींचे सन्माननीय सदस्य आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर ओक मॅडम, मी आपलं आणि बालभारतीचं अभिनंदन करतो. 2 दिवसाची ही कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजित केली. देश पातळीवर 2020चं राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्यांच्या माध्यमातून संपन्न झालंय त्यांच्यापासून आणि आपल्या राज्याचेही या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षाचा अनुभव असलेले सर्व सन्मान्य यांच्याशी 2 दिवस हा संवाद संपन्न होणार आहे. या संवादासाठी आपण सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलात. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि शिक्षण मंत्र्याची नात 2.5-3 वर्षाची आहे आणि त्या नातीला जर जेवण त्याचं आई देत असेल तर मोबाईल मधलं कार्टून बघितल्याशिवाय ती जेवण करत नाही. मला जर विचारा तर बालभारतीची आपली पुस्तकं अशी असली पाहिजे की त्या कार्टूनच्या मोबाईलच्या ऐवजी बालभारतीचं पुस्तक पाहत त्याने जेवण केलं पाहिजे. आता उद्या बातमी कराल की शिक्षण मंत्र्याच्या नाती करता. मला वाटतं की मी त्याच्याकडे बोट दाखवण्याच्या ऐवजी मी मुद्दामहून हे उदाहरण आपल्या समोर ठेवलं. कदाचित घराघरातली हीच कहाणी असेल. ते बाळ पण मोबाईल मध्ये आहे, आई वडील पण मोबाईल मध्ये आहे. आणि म्हणून मी तर ग्रामीण भागामध्ये जिथे जातो तिथे बोलत असताना मी नेहमी सांगतो की आमच्या शिक्षक बंधू भगिनींची तर जबाबदारी आहेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देणं. आता तर आपल्या विभागाने थीम घेतलेली आहे, नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम. आणि या विषयाला पुढे नेत असताना उद्याचा तो भारताचा नागरिक घडत असताना, गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देत असताना त्याला शिक्षण हे भाकरीचे आणि शिक्षण हे राष्ट्रीयत्वाचं देणं ही आपली जबाबदारी आहे. शिक्षण भाकरीचं याचा अर्थ असा आहे की उद्याच्याला ती व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करू शकली पाहिजे. ती व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकली पाहिजे.
त्याच्या कुटुंबाचं चरितार्थाचं साधन निर्माण करू शकला पाहिजे, त्याच्या घराची चूल पेटली पाहिजे. आणि हे करत असताना तो उद्याचा भारताचा राष्ट्रीय विचारांचा नागरिक पण घडवणं, मला वाटतं की ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.